बातमी मराठा आरक्षणाची आहे। मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होईल। मराठा आरक्षण आर्थिक स्तरावर द्यायचं की नाही यावर सुनावणी होणार आहे। नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाकरता सरकारकडून SEBC कायदा हा लागू आहे। वकील संचेतींकडून मराठा समाज मागास नसल्याचे दाखले देण्यात आलेले आहेत। शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास नाही असं प्रदीप संचेती म्हणतात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, खरं तर गेल्या आठवड्यात सुद्धा या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार होती, पण अपरिहार्य कारणामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि आज ही सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सुनावणी याकरता महत्त्वाची आहे, वारंवार खरं तर याचाच उल्लेख केला जातो की आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या दृष्टीनं विचार व्हावा आणि नेमका हाच मुद्दा आज सुनावणीत येईल। नक्कीच आपण जर बघितलं लाघवी तर मराठा आरक्षणासंदर्भातली ही सुनावणी जी आहे ती गेले अनेक दिवस सुरू आहे। यामध्ये विविध मुद्दे जे आहेत ते समर्थनार्थ देखील मांडले जात आहेत आणि विरोधी देखील मांडले जाताना पाहायला मिळत आहेत। आत्ता जी सुनावणी सुरू आहे ती विरोधातले जे वकील आहेत ते त्यांचे मुद्दे मांडताना पाहायला मिळतात आणि हे मुद्दे मांडताना ते सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये जयश्री पाटील यांनी एक डॉक्युमेंट सादर केलेलं होतं। त्या डॉक्युमेंटचा आधार घेताना ते पाहायला मिळतात। मागच्या सुनावणीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज कसा मागास नाहीये या संदर्भात समजावून सांगितलं न्यायमूर्तींना उदाहरणासह। त्यामध्ये असं देखील झालं की आता जे शाळांच्या फिया आहेत त्या संदर्भात देखील एक विषय निघाला होता, त्यावेळी देखील न्यायमूर्तींनी आश्चर्य व्यक्त केलेलं होतं। त्यानंतर एक सुनावणी ठेवण्यात आली, मात्र ही सुनावणी काही अपरिहार्य कारणामुळे झाली नाही आणि ती सुनावणी पुन्हा आज पार पडणार आहे। खरं तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे असतील, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार असतील आणि त्याचप्रमाणे न्यायमूर्ती संदीप मारणे असतील यांच्या पूर्ण खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। ॲडव्होकेट प्रदीप संचेती आज जी बाजू मांडणार आहेत ती सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मराठा समाज मागासलेला कसा नाहीये हे ते उदाहरणासह स्पष्ट करून देणार आहेत। याला वेळ लागणार आहे, हे 1.5 तासात होईल असं नाहीये। त्याच्यामुळे मागच्याच वेळी त्यांनी सांगितलेलं होतं की मला दिवस लागेल, मी पूर्ण दिवसामध्ये मात्र आज माझा जो विषय आहे, माझी जी मांडणी आहे ती पूर्ण करीन असं प्रदीप संचेती यांनी न्यायाधीशांना त्याच वेळेला सांगितलेलं होतं। त्यानुसार खरं तर आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने देखील एक आदेश दिलेला आहे। या आदेशात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर ही सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे। त्यामुळे आज नेमकं संचेती काय मांडतात आणि त्यानंतर या सुनावणीची अंतिम तारीख केव्हा येते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। त्यामुळे आजची ही सुनावणी नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। लाघवी, अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।